Hi everyone, welcome to Fast and Chemistry. Today we are going to see class 12 chemistry topic first, that is solid state. So बघा आज आपण बघणार आहे 12वीचा केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक ज्याचे नाव आहे सॉलिड स्टेट. Can you recall what are the three most common states of matter? तर बघा तुम्ही सांगू शकता का पदार्थाच्या तीन अवस्था कोणत्या? What are three most common states of matter? तर मोस्ट कॉमन थ्री स्टेट ऑफ मॅटर कोणत्या कोणत्या आहेत? तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर ह्या तीन काय आहेत बघा स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम द अदर टू स्टेट? आता बघा म्हणजे सॉलिड स्टेट जी आहे ती दुसऱ्या दोन स्टेट पासून कशी वेगळी आहे? जसं की बघा तीन स्टेट आहेत, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट. तर गॅसेस आणि लिक्विड स्टेट पासून सॉलिड स्टेट जी आहे ती डिफर म्हणजे वेगळी कशी आहे? तर आन्सर सांगायचा आहे बघा, आन्सर विथ रेफरन्स टू व्हॉल्यूम, शेप, effect of temperature and pressure on this and the motion of constituent particles and interparticle forces. तर बघा आपल्याला याचं जे आन्सर आहे ते कशाच्या बेसिसवर सांगायचं आहे? रेफरन्स घ्यायचा आहे व्हॉल्यूम, शेप, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. तर बघा सॉलिडला काय असतो? डेफिनेट शेप असतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतो आणि त्याच्यावर काय होतो? टेम्परेचर आणि प्रेशरचा काय होतो? इफेक्टही होतो. तसेच बघा याच्यामध्ये इंटरपार्टिकल फोर्सेस असतात आणि याच्यामध्ये बघा काय असतं? त्याला डेफिनेट शेप असतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतं. तर तसंच लिक्विड आणि गॅसेस मध्ये काय असतं बघा? तर त्याला डेफिनेट शेप नसतो. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? डिफरन्स सांगू शकतो. नेक्स्ट आहे बघा इंट्रोडक्शन. बघू आपण या टॉपिकचं इंट्रोडक्शन. ॲज स्टडीड अर्लियर, द सॉलिड स्टेट ऑफ मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा जसं की आपण पूर्वी शिकलो होतो, तर द सॉलिड स्टेट ऑफ मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. तर याच्यामध्ये बघा काय आहे? सॉलिड स्टेटमध्ये सॉलिडमध्ये काय आहे? तो कॅरेक्टराइज कशाने आहे? तर त्याच्यामध्ये काय आहे? स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा? फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जो आहे स्ट्रॉंग आहे. इंटरपार्टिकल म्हणजे दोन पार्टिकल मध्ये काय आहे? स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ॲज अ रिझल्ट मोस्ट सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. जसं की आपण इथं बघितलं तसं बघा सॉलिडला काय आहे? डेफिनाइट शेप आहे, डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. विथ चेंज ओनली स्लाइटली विथ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. आणि तो स्लाइटली चेंज कधी असतो? ज्यावेळी टेम्परेचर किंवा प्रेशर चेंज होतं. द स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट particles of various solids are atoms, ions or molecules. आता बघा हे जे सॉलिड्स आहेत त्याचे स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत म्हणजे लहानात लहान जे कण आहेत त्याला काय म्हणतात? ॲटम्स, आयन्स और मोलिक्युल्स. ऑल सच स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स will be referred to as particles in this chapter. आता बघा हा जो सॉलिड आहे त्याचा स्मॉलेस्ट पार्ट आहे, कॉन्स्टिट्युएंट किंवा पार्टिकल आहे, त्याला काय म्हणतो आपण? पार्टिकल्स असे म्हणतो. तर ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण त्याला पार्टिकल्स म्हणणार आहोत. नेक्स्ट इज द टाइप्स ऑफ सॉलिड्स. There are two types of solids. आता बघा सॉलिडचे प्रकार किती आहेत? तर दोन प्रकार आहेत, नेमली क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. तर त्याचे काय आहेत बघा? दोन प्रकार आहेत, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस.
नेक्स्ट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. कलेक्ट द फॉलोइंग सॉलिड्स: ग्रॅन्युलर शुगर, कॉमन साल्ट, ब्लू विट्रॉल. तर बघा हे जे सॉलिड्स आहेत ते कलेक्ट करा. ग्रॅन्युलर शुगर घ्या म्हणजे साखर, कॉमन साल्ट म्हणजे मीठ आणि ब्लू विट्रॉल घ्या. ऑब्झर्व अ फ्यू ग्रॅन्युल्स ऑफ these solids अंडर मॅग्निफाइंग लेन्स और मायक्रोस्कोप. आता बघा याच्यामधील जे काही ग्रॅन्युल्स आहेत त्याला काय करायचं आहे बघा, तुम्हाला मायक्रोस्कोप खाली बघायचं आहे. डिस्कस आवर ऑब्झर्वेशन्स विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉइंट्स. आता त्याला काय करायचं आहे बघा, मायक्रोस्कोपच्या खाली काय करायचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याचं. त्यानंतर काय करायचं आहे, डिस्कस युअर ऑब्झर्वेशन विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉइंट्स. तर हे जे पॉइंट आहेत त्याच्या सहाय्याने काय करायचं आहे आपल्याला, हे जे निरीक्षण आहे ते सांगायचे आहे. पहिला आहे बघा शेप ऑफ द ग्रॅन्युल्स. तर ग्रॅन्युलचा शेप कसा आहे. दुसरा आहे स्मूथनेस ऑफ फेसेस ऑफ ग्रॅन्युल्स. तर ग्रॅन्युलचा स्मूथनेस कसा आहे. अँगल्स बिटवीन व्हेरियस एजेस ऑफ द ग्रॅन्युल्स. तर व्हेरियस जे ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यामध्ये एजेस म्हणजेच कड्या कशा आहेत, अँगल्स बिटवीन व्हेरियस एजेस. नेक्स्ट आहे बघा ऑल द अबोव सॉलिड्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर हे जे सगळे सॉलिड आहेत ते कसे आहेत बघा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. नेम द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टल्स दॅट यू ऑब्झर्व्ड इन दिस ऍक्टिव्हिटी. आता बघा ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय केलं, ऑब्झर्व केल्यानंतर हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला ऑब्झर्व म्हणजे काय दिसल्या त्या ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये लिहायचं आहे. इथे बघा ही ग्रॅन्युलर शुगर आहे, इथे साल्ट आहे आणि इथे काय सांगितलं ब्ल्यू विट्रॉल. तर हे सगळे कसे आहेत बघा, सॉलिड आणि क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. अजून एक आहे बघा ट्राय दिस म्हणजेच हे करून पहा. तर इथे आपल्याला पार्टिकल्स वेगवेगळे दिसत आहेत. ब्ल्यू कलरचे जे पार्टिकल आहेत ते पार्टिकल 1 आहेत. हे जे ब्ल्यू कलरचे पार्टिकल आहेत ते पार्टिकल 1 आहेत आणि जे पिंक कलरचे आहेत ते पार्टिकल 2 आहेत. तर बघा ऑब्झर्व द अबोव फिगर केअरफुली. ही जी फिगर आहेत ते केअरफुली ऑब्झर्व करा. द 2 टाइप्स ऑफ सर्कल इन दिस फिगर. तर बघा 2 टाइपचे सर्कल या फिगर मध्ये आपल्याला दिसतात. रिप्रेझेंट 2 टाइप्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ सॉलिड. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे काय आहेत बघा, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. विल यू कॉल द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन दिस सॉलिड रेग्युलर और इरेग्युलर. तर बघा याच्यामध्ये जी ही अरेंजमेंट आहे ती रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे. इज द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स सेम और डिफरंट इन डायरेक्शन्स ए टू बी. आता बघा ए टू बी कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. सी टू डी इथे पण काय आहे, रेग्युलर अरेंजमेंट. तर अशा प्रकारे काय आहे बघा, इथे सॉलिडची अरेंजमेंट आपल्याला दाखवलेली आहे. आता बघू आपण क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये बघा स्टडी ऑफ मेनी क्रिस्टलाइन सॉलिड्स इंडिकेट्स दॅट दे पोजेस द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. जसं की बघा आपण इथे छोटासा ऑब्झर्वेशन केलं होतं त्याच्यावरून आपल्याला काय दिसल्या प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी आहे बघा प्रॉपर्टीज 1. देअर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स इन क्रिस्टलाइन सॉलिड. तर बघा हे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याच्यामध्ये जी अरेंजमेंट आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची ती कशी आहे बघा, रेग्युलरिटी आहे आणि काय आहे पिरियोडिसिटी आहे. इन ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स एक्सटेंड्स ओव्हर अ लॉंग रेंज. आणि ही जी ऑर्डर आहे अरेंजमेंटची ती कशी आहे बघा, एक्सटेंड आहे ओव्हर अ लॉंग रेंज. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड किंवा प्रॉपर्टीज. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. तर बघा हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्यांना कसा असतो, शार्प मेल्टिंग पॉइंट असतो.
त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो ॲक्युरेट मेल्टिंग पॉइंट असतो, शार्प मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? सॉलिड एका टेम्परेचरला काय होतो, मेल्ट होतो, आणि जे ते टेम्परेचर आहे त्यालाच काय म्हणतो आपण, मेल्टिंग पॉइंट. द टेम्परेचर ॲट विच सॉलिड गेट्स कन्वर्टेड इनटू लिक्विड, द पॉइंट is called as, or that temperature is called as the melting point of this compound. That is, they melt at definite temperature. म्हणजेच बघा, शार्प मेल्टिंग पॉइंट आहे म्हणजेच ते काय होतात बघा, मेल्ट ॲट डेफिनाइट टेम्परेचर. डेफिनाइट टेम्परेचरला ते काय होतात, सॉलिड मेल्ट होतात आणि लिक्विडमध्ये कन्व्हर्जन. नेक्स्ट आहे थर्ड प्रॉपर्टी, all crystalline substances except those having cubic structure are anisotropic. तर बघा, जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत, ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस, ते कसे आहेत बघा, क्युबिक स्ट्रक्चर्स आहेत आणि कसे आहेत, अनआयसोट्रॉपिक आहेत. तर ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट those having cubic structure are anisotropic. नेक्स्ट आहे, इन अदर वर्ड्स देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इटसेट्रा आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. तर बघा, हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्यांचे काय आहेत बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळे आहेत, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती वेगवेगळी असते वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये. नेक्स्ट आहे बघा, आईस, साल्ट such as NaCl, metals such as sodium, gold, copper, and materials such as diamond, graphite, ceramics are example of crystalline solid. तर या क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत बघा, मेटल्स, सोडियम, गोल्ड, कॉपर, मटेरियल्स सच as diamond, graphite, ceramics are the example of crystalline solid. तर ही काय आहेत बघा, क्रिस्टलाइन सॉलिडची एक्झाम्पल्स आहेत. सो नेक्स्ट वी सी ग्लास, प्लास्टिक, रबर, tar and metallic glass, metal, metalloid alloy are few examples of amorphous solid. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत बघा amorphous solid. Do you know a single crystal has ordered, regular and periodic arrangement of constituent particles throughout its bulk. म्हणजे बघा, जर आपण एखादा क्रिस्टल घेतला, सिंगल क्रिस्टल, तर त्याची जी बल्क मधली अरेंजमेंट आहे ती कशी असते, रेग्युलर अँड पिरियडिक असते. मेजॉरिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स including metals are polycrystalline in nature. Single granule of polycrystalline solid is made of many single crystal or crystalline packed together with different orientation. Single crystals are difficult to obtain diamond. आता हे जे सिंगल क्रिस्टल्स आहेत, सिंगल क्रिस्टल्स आर डिफिकल्ट टू ऑब्टेन. सिंगल क्रिस्टल आहेत बघा, ते मिळवणं खूप डिफिकल्ट जातं. डायमंड इज अन एक्झाम्पल ऑफ नॅचरली फॉर्म्ड सिंगल क्रिस्टल. आता हे जे सिंगल क्रिस्टल आहे त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, डायमंड. तर हा जो डायमंड आहे तो काय आहे, सिंगल क्रिस्टल आहे. आणि बघा, हे जे सिंगल क्रिस्टल आहे ते डिफिकल्ट आहे ऑब्टेन, म्हणजेच ते मिळवण्यासाठी डिफिकल्ट आहे. नेक्स्ट आहे अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, द पार्टिकल ऑफ अ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. द स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ ऑफ अ लिक्विड डिस्क्राइब्स द अमॉर्फस स्टेट. आता जी अमॉर्फस स्टेट आहे ती कोण डिस्क्राइब करतं बघा, द स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ ऑफ अ लिक्विड. In fact, they are supercooled liquid. ते लिक्विड कसे असतात बघा, सुपरकूल्ड लिक्विड असतात.
amorphous solids have the following characteristics. आता हे जे amorphous solid आहेत ते कसे आहेत बघा, सुपर कूल्ड लिक्विड्स आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिला आहे आणि या amorphous solidला amorphous solid have following characteristics. amorphous solidची characteristics बघा काय काय आहेत. पहिला आहे the constituent particles in amorphous solids are randomly arranged. आता amorphous solid मध्ये constituent particles असतात, त्यांची अरेंजमेंट कशी असते, randomly असते. the particles do not have long range ordered structure. तर बघा ह्या पार्टिकलला काय असतं, लॉंग रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर. लॉंग रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर नसते, बट दे डू हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. त्यांना कसे असते, शॉर्ट रेंज ऑर्डर स्ट्रक्चर असते. नेक्स्ट आहे बघा amorphous solids do not have sharp melting point. हे जे amorphous solid आहेत त्यांना काय आहे, शार्प मेल्टिंग पॉइंट नसतो. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर टेम्परेचर इंटरवल. तर बघा त्यांना काय आहे, शार्प मेल्टिंग पॉइंट नाही, म्हणजे डेफिनेट मेल्टिंग पॉइंट नाही. आणि ते कसे मेल्ट होतात, ग्रॅज्युअली ओव्हर टेम्परेचर इंटरवल. जसा टेम्परेचर इंटरवल होत जाईल तसे काय होतात, ते मेल्ट होतात. ऑन हिटिंग amorphous solids gradually and continuously soften and start to flow. तर बघा काय होतात, हे जे amorphous solid असतात त्यांना काय केलं आपण, हीट केल्यानंतर ग्रॅज्युअली आणि कंटिन्युअसली हीट केल्यानंतर काय होतं, ते सॉफ्ट होतात, स्टार्ट टू फ्लो, आणि काय करतात, ते फ्लो व्हायला सुरुवात होतात. नेक्स्ट आहे थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, these solids are isotropic. आता हे सॉलिड कसे असतात, आयसोट्रोपिक असतात. इन अदर वर्ड्स their properties such as refractive index, conductivity are all independent of direction of measurement. तर बघा हे जे amorphous solid आहे त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी आर ऑल इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. तर त्या इंडिपेंडंट असतात डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. दे एक्झिबिट द सेम मॅग्निट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन एव्हरी डायरेक्शन. आणि ते काय करतात बघा, सेम मॅग्निट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन एव्हरी डायरेक्शन. तर त्याच्यामध्ये काय असतं, एव्हरी डायरेक्शन मध्ये काय असतं, सेम मॅग्निट्यूड असतं. तर बघा याची एक्झाम्पल्स आहेत ग्लास, प्लास्टिक, रबर, टार अँड मेटॅलिक ग्लास, मेटल, मेटलॉइड, अलॉय आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ amorphous solid. आता बघा ग्लास, प्लास्टिक, रबर, टार हे जे आहेत ते काय आहेत बघा, amorphous solid चे एक्झाम्पल्स आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. तर बघा याच्यामध्ये आयडेंटिफाय द अरेंजमेंट A and B as crystalline and amorphous. तर बघा आपल्याला याच्यामध्ये amorphous आणि crystalline चे अरेंजमेंट सांगायचे आहे. तर बघा इथे आपल्याला सांगता येईल याची काय आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे आणि हा काय असणार आहे, क्रिस्टलाइन असणार आहे. आणि ह्याची बघा अरेंजमेंट जी आहे ती रँडमली आहे. तर याची जी अरेंजमेंट आहे ती कशी असणार आहे, amorphous असणार आहे. नेक्स्ट आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. Similarity or dissimilarity in crystal structure of different solid is described as isomorphism and polymorphism. बघा सॉलिड मध्ये क्रिस्टल जे आहे, जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे डिफरंट सॉलिड मधलं, त्याच्यामधील काही सिमिलॅरिटी असतील किंवा डिसिमिलॅरिटी असतील, म्हणजे डिफरन्सेस असतील, तर ते बघा आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझमच्या सहाय्याने काय करतात, सांगतात. पहिला पॉइंट आहे बघा याच्यामध्ये आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम
two or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. तर isomorphous कोणाला म्हणतो आपण? Two or more substances having the same crystal. बघा, दोन किंवा जास्त सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये काय आहे बघा, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस असे म्हणतो. In these substances, the chemical composition have the same atomic ratio. तर हे जे सबस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशन आहे त्याचा रेशो कसा आहे? हॅज द सेम ॲटॉमिक रेशो. त्याचा ॲटॉमिक रेशो सेम असतो. फॉर एक्झाम्पल NaFnCO. तर याच्यामध्ये काय आहे बघा? सेम ॲटॉमिक रेशो. नेक्स्ट आहे NaNO3 and CaCO3 आर आयसोमॉर्फस पेअर. तर हे जे दोन आहेत कंपाऊंड ते कसे आहेत? आयसोमॉर्फस पेअर्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आहे म्हणून त्यांना काय म्हणलं आपण? आयसोमॉर्फस. आणि दोन आहेत त्यांना आयसोमॉर्फस पेअर. अँड हॅव द सेम ॲटॉमिक रेशोज 1:1, 1:2, 1:3 रिस्पेक्टिव्हली ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. तर याच्यामध्ये रेशो कसा आहे? 1:1 अँड 1:1:3. नेक्स्ट आहे बघा पॉलिमॉर्फिझम. A single substances that exist in two or more forms or crystalline structure is said to be polymorphous. तर पॉलिमॉर्फस कोणाला म्हणतो बघा? A single substance that exists in two or more forms of crystalline structure. तर बघा सिंगल सबस्टन्स आहे तो कसा एक्झिस्ट होतो? टू और मोर फॉर्म्स ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. क्रिस्टलाइन स्ट्रक्चरच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त फॉर्म मध्ये काय करतो? एक्झिस्ट करतो सिंगल सबस्टन्स. अशा प्रॉपर्टीला काय म्हणतो? पॉलिमॉर्फस असे म्हणतो. पॉलिमॉर्फ्स ऑफ सबस्टन्सेस आर फॉर्म्ड अंडर डिफरंट कंडिशन. आणि हे जे पॉलिमॉर्फ्स आहे सबस्टन्स ते कसे फॉर्म होतात? फॉर एक्झाम्पल क्लॅसिड अँड ऑर्गोनाइट आर टू फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तर कॅल्शियम कार्बनचे दोन फॉर्म आहेत, कॅल्शियम अँड ऑर्गोनाइट. ते काय आहेत बघा? कॅल्शियम कार्बनचे दोन फॉर्म आहेत, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोब्लाइट आर थ्री ऑफ द सेव्हरल फॉर्म्स ऑफ सिलिका. सिलिकाचे बघा, सिलिका एकच आहे सबस्टन्स आणि त्याचे तीन फॉर्म आहेत, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोब्लाइट. हे काय तीन फॉर्म आहेत. म्हणजेच काय आहे? पॉलिमॉर्फस आहे. ती पॉलिमॉर्फिझम दाखवते. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट इज कॉल्ड एलोट्रॉपी. आता बघा एलिमेंट मध्ये जे पॉलिमॉर्फिझम दाखवतात त्यांना काय म्हणतो आपण? एलोट्रॉपी असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल 3 polymorphic allotropic forms of carbon are diamond, graphite and fullerene. जसं की बघा एलोट्रॉपी आपण कशाला म्हणतो? एखाद्या एलिमेंट मध्ये आपल्याला काय दिसतं? पॉलिमॉर्फिझम दिसतं, त्याला आपण काय म्हणतो? एलोट्रॉपी म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा 3 polymorphic म्हणजेच एलोट्रॉपिक फॉर्म्स ऑफ कार्बन्स आर डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन. बघा कार्बनचे 3 एलोट्रॉपिक आहेत, डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन. हे काय आहेत बघा? डायमंडचे 3 एलोट्रॉप आहेत, एलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत. नेक्स्ट वी सी do you know many crystalline forms of silica SiO2 are formed in nature. आता बघा क्रिस्टलाइन फॉर्म जे आहेत सिलिकाचे ते कुठे फॉर्म होतात? आपल्याला भरपूर पाहायला मिळतात, फाउंड इन नेचर. 3 ऑफ देम आर अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोब्लाइट. जसं की आपण आता बघितलं. तर बघा इथे दाखवलेले आहे पिक्चर मध्ये क्रिस्टोब्लाइट, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स हे काय आहेत बघा? सिलिकाचे
क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत. नेक्स्ट आहे पॉइंट क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन आता आपल्याला बघायचं आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 4 कॅटेगरीज. आता बघा क्रिस्टलाइन सॉलिड काय आहेत बघा, परत 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. आयोनिक सॉलिड्स, कोव्हॅलेंट, नेटवर्क सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड. तर बघा आता हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे त्याचं फर्दर क्लासिफिकेशन होतं आयोनिक सॉलिड, कोव्हॅलेंट, नेटवर्क सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड. त्याच्यामध्ये पहिला आयोनिक सॉलिड्स. आयोनिक crystals have the following characteristics. आता बघा आयोनिक कॅरेक्टरिस्टिक्स, आयोनिक क्रिस्टल्सला काय असतं बघा, फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ही वैशिष्ट्य आहेत त्याची. पहिला आहे द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर चार्ज्ड आयन. आता बघा आयोनिक क्रिस्टल्स जे आहेत त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, चार्ज्ड आयन्स आहेत. म्हणजेच त्याच्यावरती चार्ज आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज. द कॅटायन्स अँड ॲनायन्स मे डिफर इन साइज. आता बघा कॅटायन्स म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ॲनायन्स म्हणजे ज्या स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज असतो ते कसे आहेत, मे डिफर इन साइज. तर साइज मध्ये वेगळे आहेत. इच आयन ऑफ अ गिवन sign of charge is bonded to ion of opposite charge around it by Coulomb force. आता हे जे आयन आहेत तर ते कसे आहेत बघा, बॉन्डेड टू आयन्स ऑफ ऑपोजिट चार्ज अराउंड इट. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आयन असतील तर ते कसे असतील, निगेटिव्ह चार्ज आयनशी बॉन्डेड असतील. आणि हे कशामुळे तर बाय कुलम्स फोर्समुळे. इन अदर वर्ड्स द पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन. म्हणजेच हे जे आयोनिक क्रिस्टल्स मध्ये आयन्स आहेत ते कसे आहेत बघा, हेल्ड बाय म्हणजे त्याने एकमेकांना पकडून ठेवलं कशामुळे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे. तर हे जे दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन आहेत ते कसे आहेत बघा, बॉन्डेड आहेत आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे किंवा ते स्ट्रॉंगली हेल्ड कशामुळे आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे आहे. नेक्स्ट आहे आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. आता हे जे आयोनिक क्रिस्टल्स आहेत ते कसे आहेत बघा, हार्ड म्हणजे कठीण आणि ब्रिटल. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स. त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे बघा, हाय मेल्टिंग पॉइंट आहे. दे आर नॅनो कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. तर ते कसे आहेत बघा, तर दीज आर नॅनो कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे नॅनो कंडक्टर्स आहेत सॉलिड स्टेट. However, they are good conductors when melt or dissolved in water. ते गुड कंडक्टर कधी होतात, ज्यावेळी ते काय होतात, मेल्ट होतात किंवा वॉटर मध्ये डिझॉल्व होतात, त्यावेळी काय होतात ते गुड कंडक्टर होतात. फॉर एक्झाम्पल NaCl, K2SO4, CaF2, KCl आर आयोनिक क्रिस्टल. तर बघा हे जे NaCl आहे, K2SO4 आहे, CaF2 आहे आणि KCl आहे हे कसे आहेत, आयोनिक क्रिस्टल्स आहेत. तर बघा याच्यामध्ये आता NaCl मध्ये Na पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह आणि हे जे बॉन्डेड ॲटम आहेत यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नेक्स्ट कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल. आता बघा कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल हा काय आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचा तर काय आहे बघा, दुसरा पार्ट आहे किंवा दुसरा कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल. प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल.
आर एस फॉलोज. तर हे जे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. पहिली आहे द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स आर ॲटम्स. तर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ते काय आहेत? ॲटम्स. The atoms in these crystals are linked by continuous system of covalent bond. तर याच्यामध्ये जो बॉन्ड आहे ते कसा आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. The result of rigid three-dimensional network that forms a giant molecule. तर त्याचं जे रिजिड थ्री डायमेन्शनल नेटवर्क आहे ते कसे आहे बघा? जायंट मोलिक्युल फॉर्म झाले. द एंटायर क्रिस्टल इज सिंगल मोलिक्युल. आणि त्याच्यामुळे जो पूर्ण क्रिस्टल आहे तो कसा आहे बघा? सिंगल मोलिक्युल आहे. थर्ड प्रॉपर्टी, ॲज अ रिझल्ट ऑफ रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स आर व्हेरी हार्ड. कशा आहेत बघा? हे जे क्रिस्टल आहेत ते कसे आहेत? व्हेरी हार्ड आहेत, म्हणजेच कठीण आहेत. इन फॅक्ट दे आर हार्डेस्ट अँड मोस्ट incompressible of all the materials. These crystals have high melting and boiling point. तर ह्या क्रिस्टलला कसं आहे बघा? हाय मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहे. नेक्स्ट, द इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड इन कोव्हॅलेंट बॉन्ड. इलेक्ट्रॉन्स कुठे लोकलाइज्ड आहेत? कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये. अँड हेन्स आर नॉट मोबाईल. म्हणून काय? ते मोबाईल नाहीत, म्हणजे ते मूवमेंट करत नाहीत. As a result, covalent solids are poor conductor of heat and electricity. म्हणून हे जे कोव्हॅलेंट सॉलिड आहेत ते कसे आहेत बघा? पुअर कंडक्टर्स आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. फॉर एक्झाम्पल डायमंड, क्वार्ट्ज, बोरॉन नायट्राइड, तर कार्बोरम आर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडची काय ती एक्झाम्पल आहे. Do you know diamond is the hardest known material? डायमंड हे काय आहे बघा? हार्डेस्ट नोन मटेरियल आहे. सर्वात कठीण डायमंड असतो. ट्राय दिस. ग्राफाइट इज अ कोव्हॅलेंट सॉलिड yet soft and good conductor of electricity. Explain. Next आहे, can you recall what are the structures of diamond and graphite? What are the types of covalent bonds those link carbon atoms in diamond and graphite? Or are all the valence electrons of carbon atoms in graphite localized to specific covalent bond? नेक्स्ट बघा, रिमेंबर म्हणजेच हे लक्षात ठेवा, बोथ आयोनिक अँड कोव्हॅलेंट क्रिस्टल्स आर हार्ड. कोव्हॅलेंट आणि आयोनिक क्रिस्टल्स आहेत ते कसे असतात? हार्ड असतात. ह्या हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. वी कॅन यूज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज टू डिस्टिंग्विश बिटवीन देम. आणि बघा याच्यामध्ये आपण काय वापरतो? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज वापरतो त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी. बोथ आर इन्सुलेटर ॲट लो टेम्परेचर. दोन्ही कसे आहेत? लो टेम्परेचर कमी टेम्परेचरला कसे आहेत? इन्सुलेटर्स आहेत. नेक्स्ट आहे, आयोनिक सॉलिड्स बिकम गुड कंडक्टर्स. आयोनिक सॉलिड्स गुड कंडक्टर आहेत कधी? ओनली ॲट हाय टेम्परेचर. ज्यावेळी टेम्परेचर जास्त असेल त्यावेळी आयोनिक सॉलिड कसे आहेत बघा? गुड कंडक्टर. अबव्ह देअर मेल्टिंग पॉइंट्स, म्हणजे त्याच्या मेल्टिंग पॉइंटच्या वर गेलं तर ते आयोनिक सॉलिड्स कसे आहेत? गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. The conductivity of covalent solids in a general low and increases with temperature. However, there is no abrupt rise in conductivity when substance is melted. Next is the third type of crystal, molecular crystals. Substances such as Cl2, CH4, S2, CO2, O2 on solidification give molecular crystal. तर बघा Cl2 आहे, CH4, S2, CO2, O2. तर यांना काय केलं? सॉलिडिफाईड केलं तर ते काय करतात? मोलिक्युलर क्रिस्टल्स देतात.
क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो मोलिक्युलर क्रिस्टल. आता क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते कसे आहेत बघा, मोलिक्युलर सॉलिड्स आहेत. द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मोलिक्युलर सॉलिड्स आर मोलिक्युल्स. तर मोलिक्युलर सॉलिडचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय आहेत, मोलिक्युल्स. और अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स किंवा काय आहेत बघा, अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स आहेत of the same substance. Can you recall what is a hydrogen bond? तर तुम्ही सांगू शकता का हायड्रोजन बॉन्ड. नेक्स्ट आहे बघा, द बॉन्ड्स विदिन द मोलिक्युल्स आर कोव्हलंट. आता बघा हे जे बॉन्ड आहेत मोलिक्युल्स मधले ते कसे आहेत, कोव्हलंट आहेत. द मोलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता बघा हे जे मोलिक्युल्स आहेत ते काय आहेत बघा, तर इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनने काय आहेत बघा, हेल्ड आहेत, म्हणजे त्याने एकमेकांना होल्ड करून ठेवलेलं आहे. यासाठी रेफरन्स बघा 11th स्टँडर्ड केमिस्ट्री टेक्स्ट बुक चॅप्टर नंबर 10. आता बघा याचे एक्झाम्पल्स आहेत, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन इन पोलर मोलिक्युल्स such as solid HCl, H2O, SO2, which poses permanent dipole moment. तर बघा HCl, H2O and CO2 मध्ये काय आहे, परमनंट डायपोल मोमेंट आहे. नेक्स्ट व्हेरी वीक डिस्पर्शन और लंडन फोर्सेस. तर याच्यामध्ये बघा व्हेरी वीक फोर्सेस आहेत, लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्स. In non-polar molecules such as solid CH4, H2, these forces are also involved in monoatomic solids like argon, xenon. These substances are usually gases at room temperature. Room temperature ला हे कसे असतात बघा, गॅसेस फॉर्म मध्ये असतात. Intermolecular hydrogen bonds in solids such as H2O, ice, NH3, HF and so forth. Because of weak intermolecular attractive forces, molecular solids are usually soft substances with low melting point. तर बघा हे जे आहेत मोलिक्युलर सॉलिड्स त्याला लो मेल्टिंग पॉइंट असतो, कशामुळे तर त्याच्यामध्ये वीक इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात आणि त्याच्यामुळेच काय आहेत बघा हे मोलिक्युलर क्रिस्टल्स जे आहेत ते सॉफ्ट आहेत आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी आहे, लो म्हणजे कमी मेल्टिंग पॉइंट. These solids are poor electrical conductors and are good insulators. आणि हे जे मोलिक्युलर सॉलिड्स आहेत ते कसे आहेत, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत आणि ते कसे आहेत, गुड इन्सुलेटर आहेत. नेक्स्ट मेटॅलिक क्रिस्टल. नेक्स्ट आहे फोर्थ क्रिस्टल, मेटॅलिक क्रिस्टल. These are crystalline solids formed by atoms of the same metallic element held together by a metallic bond. तर हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ते कशामुळे फॉर्म झाले, फॉर्म्ड बाय atoms of same metallic element. तर सेम मेटॅलिक एलिमेंट पासून फॉर्म झाले आणि त्याच्यामध्ये बॉन्ड कुठला आहे, मेटॅलिक बॉन्ड आहे. मेटॅलिक बॉन्ड कशाला म्हणतो आता आपण बघू. इन अ सॉलिड मेटल द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड ओव्हर द एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज्ड मेटल आयन्स. Therefore, metallic crystals are often described as an array of positive ions immersed in a sea of mobile electrons. The attractive interactions between cations and mobile electron constitute the metallic bond. तर attractive interaction जे आहेत कॅटायन्स मध्ये, कॅटायन आणि मोबाईल इलेक्ट्रॉन मध्ये त्यांच्यामध्ये काय असतं, मेटॅलिक बॉन्ड असतो. यासाठी काय करायचं आहे, फॉर मोर डिटेल्स रेफर टू सेक्शन 1.9.2. तर हे आपल्याला पुढे येणार आहे. मेटॅलिक क्रिस्टल्स हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज. तर बघा मेटॅलिक क्रिस्टलला
ह्या प्रॉपर्टीज आहेत फॉलोइंग प्रॉपर्टी. मेटल्स आर मेलेबल, दॅट इज दे कॅन हॅमर्ड इनटू थिन शीट्स. तर मेटलला काय करू शकतो बघा आपण, थिन शीट्स मध्ये कन्वर्ट करू शकतो हॅमर. मेटल्स आर डक्टाईल, मेटल्स कसे आहेत बघा, डक्टाईल आहेत. दॅट इज दे कॅन ड्रॉन इनटू वायर, तर त्यांना काय करू शकतो आपण, वायर मध्ये कन्वर्ट करू शकतो. मेटल्स ह्या गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी, तर मेटल्सना काय आहे, गुड इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. तर एक्झाम्पल्स बघा याची, मेटल्स सच ॲज सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, Fe, Au, Ag, Co, etc. हे जे मेटल्स आहेत ते एक्झाम्पल कसले आहेत बघा, तर मेटॅलिक क्रिस्टल्सची एक्झाम्पल आहे. The properties of different type of crystalline solids are summarized in table 1.1. तर टेबलमध्ये आपण काय बघणार आहोत, या क्रिस्टलाइन सॉलिडच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. क्रिस्टलाइन क्रिस्टल स्ट्रक्चर. The ordered three-dimensional arrangement of particles in crystal is described using two terms, namely lattice and basis. तर बघा हे जे क्रिस्टलचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते पार्टिकलची, आणि ती दोन टर्मने काय केली जाते, डिस्क्राइब केली जाते. एक आहे लॅटिस आणि दुसरा आहे बेसिस. क्रिस्टल लॅटिस अँड बेसिस. Crystal lattice and basis. Lattice is a geometrical arrangement of point in three-dimensional periodic array. तर बघा लॅटिस म्हणजे काय, तर geometrical arrangement of points. Geometrical arrangement of point three-dimensional periodic array मध्ये geometrical arrangement points ची त्याला आपण काय म्हणतो, लॅटिस. A crystal structure is obtained by attaching a constituent particle to each of the lattice points. Such constituent particles that are attached to the lattice point from the basis of crystal lattice. तर हे जे constituent particles आहेत ते कसे attached आहेत, attached to lattice point from basis of the crystal lattice. क्रिस्टल. तर बघा आपण टेबल बघू, प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. जे आता आपण वरती बघितलं होतं 4 टाइप्स क्रिस्टलाइन सॉलिडचे, त्याच्या प्रॉपर्टीज टेबल मध्ये समराइज केल्या. तर बघा याच्यामध्ये आहे व्हर्टिकल रो मध्ये आहे बघा प्रॉपर्टी, इथे आहे हॉरिझॉन्टल मध्ये टाइप, त्याच्यामध्ये आहे आयनिक, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, मोलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड. बघा हा जो टेबल आहे तो इम्पॉर्टंट आहे. हा टेबल तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला काय होईल, क्रिस्टलाइन सॉलिडच्या 4 टाइपचे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सर्व इथे या टेबल मध्ये पाहायला मिळतील. आता बघा प्रॉपर्टीजच्या बेसिसवर काय केलेलं आहे, ह्या ज्या सॉलिड्स आहेत वेगवेगळे टाइपचे त्यांच्या आपण इथे समराइज केले. पार्टिकल्स ऑफ युनिट सेल. आयनिक सॉलिड मध्ये बघा कॅटायन्स अँड अनायन्स. आयनिक मध्ये काय असतात, कॅटायन आणि अनायन असतात. कोव्हॅलेंट मध्ये कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स असतात. मोलिक्युलर सॉलिड मध्ये मोनो ॲटॉमिक और पॉली ॲटॉमिक मोलिक्युल्स असतात. मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटॅलिक आयन इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन. मेटॅलिक सॉलिड मध्ये काय असतात बघा, मेटॅलिक आयन्स असतात. इंटर पार्टिकल फोर्सेस कसे असतात बघा, आयोनिक मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, कोव्हॅलेंट मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, मोलिक्युलर मध्ये लंडन फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस अँड हायड्रोजन बॉन्ड्स असतो. आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटॅलिक बॉन्ड्स असतात, अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. नेक्स्ट आहे हार्डनेस. बघा याचा कसा असतो, आयोनिक मध्ये हार्ड आणि ब्रिटल असतात, तर याच्यामध्ये काय असतं बघा, कोव्हॅलेंट मध्ये व्हेरी हार्ड असतो, तर मोलिक्युलर मध्ये सॉफ्ट असतात, मेटॅलिक सॉलिड मध्ये व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू व्हेरी हार्ड.
मेल्टिंग पॉइंट बघा आयोनिक मध्ये हाय असतो, कोव्हॅलंट मध्ये पण हाय असतो, मोलिक्युलर मध्ये लो असतो आणि मेटॅलिक मध्ये वाईड रेंज मध्ये असतो. थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये बघा, तर आयोनिक सॉलिड पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत, तर कोव्हॅलंट मध्ये पण पुअर कंडक्टर्स. त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे ग्रॅफाइट आणि डायमंड. ग्रॅफाइट का आहे बघा, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. डायमंड का आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. मोलिक्युलर मध्ये पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मोलिक्युलर सॉलिड जे आहेत ते पुअर कंडक्टर्स आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट आहे मेटॅलिक सॉलिड. आता हा जो मेटॅलिक सॉलिड आहे तो काय आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स बघा, आयोनिक मध्ये NaCl CaF2, तर याच्यामध्ये कोव्हॅलंट मध्ये डायमंड सिलिका, मोलिक्युलर मध्ये आईस बेन्झोइक ऍसिड आणि मेटॅलिक मध्ये सोडियम मॅग्नेशियम CuAu, तर कॉपर आणि Au. तर बघा क्रिस्टल लॅटाइस इज ऑल्सो कॉल्ड स्पेस लॅटाइस ऑफ क्रिस्टल. क्रिस्टल लॅटाइसला काय म्हणतो, स्पेस लॅटाइस पण म्हणतो. Thus, crystal is the structure of that result by attaching. The crystal is the structure that result by attaching a basis to each of the lattice point. It is represented by following equation. तर बघा याच्यामध्ये लॅटिस दाखवलेले आहे. लॅटिस म्हणजे क्रिस्टल पॉइंट. तर इथे आहेत बघा बेसिस, तर लॅटिस प्लस बेसिस इज इक्वल टू क्रिस्टल. आता बघा हा पूर्ण काय आहे, क्रिस्टल आहे आणि क्रिस्टलच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतात, लॅटिस आणि बेसिस असतात. तर याच्यामध्ये बघा युनिट सेल. आता युनिट सेल कशाला म्हणायचं, द स्पेस लॅटिस ऑफ क्रिस्टल इज बिल्ट अप ऑफ 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न. तर बघा स्पेस लॅटिस क्रिस्टलचा जो आहे तो कशापासून बिल्ट आहे, 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न पासून बिल्ट झालेला आहे. दिस बेसिक पॅटर्न इज रिपीटेड इन 3 डायमेन्शनल टू जनरेट द एंटायर क्रिस्टल. आता बघा हे जी युनिट सेल आहे तो बेसिक पॅटर्न आहे रिपीटेड इन 3 डायमेन्शनल टू जनरेट द एंटायर क्रिस्टल, ज्याच्यापासून काय करू शकतो आपण, पूर्ण क्रिस्टलचा स्टडी करू शकतो. तर बघा द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. तर युनिट सेल कशाला म्हणतो बघा आपण, द smallest repeating structural unit of crystalline solid is called unit cell. तर स्मॉलेस्ट आणि लहानात लहान आणि रिपीट होणारा स्ट्रक्चरल युनिट जे आहे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये त्याला आपण युनिट सेल म्हणतो. When the unit cell are stuck together to generate the crystal, each unit cell shares its faces, edges and corners with neighboring unit cell. तर बघा हे जे युनिट सेल्स आहेत ते काय करतात बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक युनिट आहे तो काय करतो, शेअर्स इट्स फेसेस, एजेस अँड कॉर्नर्स. कॉर्नर्स तसेच त्याचे एजेस म्हणजे काय करतो, शेअर करतो. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड that the geometric shape of a unit cell is same as that of the microscopic crystal. For example, if the crystal has cubic shape, the unit cell will also have the constituent particle arrangement to form a tiny cube. समजा जर एखादा क्रिस्टल आहे त्याचा जर क्यूबिक शेप असेल तर त्याचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असेल तर तो काय असेल, टायनी म्हणजे छोटासा क्यूब असेल. The dimensions of unit cell along the 3 axes are denoted by symbol A, B, C. The angles between these axes are represented by symbol alpha, beta, gamma.
युनिट सेल पॅरामीटर. इथे बघा युनिट सेल पॅरामीटर दाखवलेला आहे आणि इथे काय दाखवलेलं आहे बघा, ऍक्सेस जे आहे ते कशाने दाखवलेले आहेत, अल्फा, अल्फा, बीटा, गॅमा. तर याने काय दाखवलेले, ऍक्सेस दाखवलेले आहे आणि ऍक्सेस जे आहेत ते ए बी सी याने दाखवलेले आहे. टाइप्स ऑफ युनिट सेल. आता हे युनिट सेलचे टाइप्स कोणकोणते आहेत बघा, देअर आर 4 टाइप्स ऑफ युनिट सेल. युनिट सेलचे 4 टाइप आहेत. पहिला आहे प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल. Primitive or simple unit cell. In primitive unit cell, the constituent particles are present at its cornerstone. तर primitive unit cell मध्ये constituent particles जे आहेत ते कसे आहेत बघा, कॉर्नर्सला फक्त प्रेझेंट असतात. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये बघा, in this type of unit cell one constituent particle is present at the center of its body. तर या टाइप मध्ये युनिट सेल जे आहे त्याच्यामधील वन कॉन्स्टंट पार्टिकल जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो, सेंटरला प्रेझेंट असतो, सेंटर ऑफ बॉडी इन ऍडिशन टू कॉर्नर पार्टिकल. तर कॉर्नर पार्टिकलच्या ऍडिशन तो कसा असतो, सेंटरला प्रेझेंट असतो. नेक्स्ट आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. तर हा तिसरा टाइप आहे युनिट सेलचा. दिस युनिट सेल consist of particles at the center of each of the faces in addition to corner particles. Fourth one, base centered unit cell. This unit cell consists of at the center of any two of its opposite faces in addition to the corner particles. Crystal structure. By mathematical analysis, it has been proved that only 14 different kinds of space lattices are possible. तर बघा, मॅथेमॅटिकल अनालिसिसने काय प्रूव्ह केलं की ओनली 14 डिफरंट काइंड्स ऑफ स्पेस लॅटाइस आर पॉसिबल. तर फक्त काय 14 डिफरंट काइंड्स म्हणजे 14 वेगवेगळ्या प्रकारचे काय स्पेस लॅटाइसेस आर पॉसिबल असणे शक्य आहे. इन अदर वर्ड्स, देअर आर ओनली 40 वेज इन विच सिमिलर पॉइंट कॅन बी अरेंज्ड. तर बघा, तर सिमिलर पॉइंट जे आहेत ते ओनली 14 वेजने आपण काय करू शकतो, अरेंज करू शकतो इन 3 डायमेन्शनल ऑर्डर. These 14 lattices which describe the crystal structure are called Bell's lattices. तर त्याला आपण काय म्हणतो, Bell's lattice म्हणतो. 14 Bell's lattices are divided into 7 crystals. आता जे 14 Bell's lattices आहेत ते काय आहेत बघा, 7 crystal divided into 7 crystal systems. तर 7 crystal system मध्ये divided. The possible combination of lattice point are spacing ABC along 3 axes and angles alpha, beta and gamma between these axes give rise to 7 crystal system. In other words, 7 crystal systems are associated with 14 Bell's lattices, also called 40 unit cell. The 7 crystal systems are named as cubic, tetragonal, orthorhombic, rhombohedral, monoclinic, triclinic and hexagonal system. तर बघा, हे जे 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत ते कोणकोणते, क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहायड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल. क्यूबिक सिस्टीम विल बी डिस्कस्ड इन फॉलोइंग सेक्शन. आता बघा, क्यूबिक सिस्टीम जे आहे देअर आर 3 काइंड्स ऑफ युनिट सेल. आता ही जी क्यूबिक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बघा 3 प्रकारचे काय आहेत बघा युनिट सेल आहे. प्रिमिटिव्ह और सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक BCC and face centered cubic FCC.
त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅज अ पार्टिकल ॲट ईच ऑफ द 8 कॉर्नर. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये बघा काय असतं, पार्टिकल जो असतो तो कसा असतो ॲट ईच ऑफ 8 कॉर्नर. क्यूबच्या 8 कॉर्नरला काय असतात पार्टिकल्स असतात. तर बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये बीसीसी मध्ये हॅज पार्टिकल्स ॲट इट्स 8 कॉर्नर्स and an additional particle at the center of the cube. तर क्यूबच्या 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आणि सेंटरला आपण काय असतो क्यूब असतो. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये बघा एफसीसी मध्ये काय असतं, हॅज पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ 6 फेसेस in addition to the particles at 8 corners of the cube. So cubic unit cell here, this is the simple cubic structure, this is the BCC here at 8 corner and 1 at the center. BCC. Next is the FCC. This has the structure. So in simple cubic there are the particles at 8 corner. In BCC 8 corner also, 1 center also present. In FCC there are the present particles. So here the arrangement. Next is this is the simple cubic, this is the BCC and this is the FCC. Face centered cubic. So these are the cubic unit cell. Number of particles in cubic unit cells. आता बघा क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रिमिटिव्ह और सिंपल क्यूबिक युनिट सेल. अ सिंपल क्यूबिक सेल हॅज पार्टिकल्स ॲट इट्स 8 कॉर्नर. तर सिंपल मध्ये कसं असतं बघा पार्टिकल जे आहेत ते 8 कॉर्नरला असतात. जसं की बघा आपण इथं बघितलं होतं 8 कॉर्नर्सला काय आहेत बघा पार्टिकल्स आहेत. When these unit cells are stacked together, particles at each corner of a given unit cell is shared with 7 other neighboring cubes that come together at that corner. As a result, the corner particles contributes its 1/8 part to the given unit cell. Thus, the simple cubic cell has 1:8 into 8. So 1/8 into 8 that is equal to 1 particle per unit cell. तर प्रिमिटिव्ह मध्ये काय असतं बघा 1 particle per unit cell असतं. नेक्स्ट आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बीसीसी मध्ये बघा बीसीसी युनिट सेल हॅज 8 कॉर्नर पार्टिकल्स. तर बीसीसी युनिट सेल मध्ये काय आहे 8 कॉर्नर पार्टिकल्स and an additional particle at the center of the group. तर ग्रुपच्या सेंटरला काय असतं बघा 1 addition particles. 1/8 of each particle from 8 corners belongs to the given unit cell as mentioned in simple cubic unit cell. So the particles at the center of a given cube is not shared by any other cube. Hence, it belongs entirely to the given unit cell. Thus, BCC unit cell has 1 particle from 8 corners plus 1 particle in the center of the cube, making total of 2 particles per BCC unit cell. Here, BCC मध्ये there are 2 particles in 3 face-centered cubic unit cell. A FCC unit cell has particles at the 8 corners plus particles at the center of its 6 faces. As described in simple cubic unit cell, one particle Do you know the names of 14 Brevis lattices?
that is unit cell for each of 7 crystal system are shown below. तर बघा इथे आपल्याला काय दिलेले आहे तर 7 क्रिस्टल सिस्टीम दिलेले आहे. क्रिस्टल सिस्टीम क्यूबिक. आता बघा क्यूबिक मध्ये 3 सिंपल और प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. तर याच्यामध्ये बघा ब्रॅव्हिस लॅटायसेस, unit cell structure. So this is the first is the simple primitive cubic cell. Next is the body centered and next is the face centered, that is FCC. Next is the orthorhombic. Here orthorhombic मध्ये बघा simple or primitive, body centered, face centered and base centered. तर याच्यामध्ये युनिट सेलचा स्ट्रक्चर बघा कसा आहे. सिंपल और प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड मध्ये सेंटरला हे पार्टिकल्स असतो, फेस सेंटर्ड मध्ये आणि इथे आहे बेस सेंटर्ड. नेक्स्ट आहे बघा टेट्रागोनल. त्याच्यामध्ये सिंपल और प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड ब्रॅव्हिस लॅटायसेस असतात. तर इथे आपल्याला काय दिसतंय सिंपल और प्रिमिटिव्ह आणि दिस इज द बॉडी सेंटर्ड. नेक्स्ट इज द मोनोक्लिनिक. त्याच्यामध्ये सिंपल और प्रिमिटिव्ह, बेस सेंटर्ड. तर त्याच्यामध्ये बघा स्ट्रक्चर आपल्याला सिंपल, प्रिमिटिव्ह आणि बेस सेंटर्ड. तर बेस सेंटर्ड आहे. नेक्स्ट आहे रोम्बोहायड्रल. रोम्बोहायड्रल मध्ये बघा सिंपल और प्रिमिटिव्ह. तर त्याचं स्ट्रक्चर असं असतं. नेक्स्ट आहे ट्रायकेलिक. सिंपल और प्रिमिटिव्ह सेल असते याच्यामध्ये युनिट सेल. तर बघा इथे आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट आहे हेक्सागोनल. हेक्सागोनल मध्ये सिंपल और प्रिमिटिव्ह हा एकच टाइप असतो. तर बघा इथे आपल्याला हेक्सागोनल स्ट्रक्चर दिसत आहे. नेक्स्ट बघा फ्रॉम 8 कॉर्नर्स बिलोंग्स टू द गिव्हन युनिट सेल. इच पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ 6 फेसेस इज शेअर्ड विथ नेबरिंग क्यूब. आता बघा ही जी 6 फेसेस आहे ती कशाची शेअर्ड आहेत. 1 neighboring cubes shared आहे. Thus half the each particle belong to the given unit cell from 6 faces. 1/2 into 6 is equal to 3 particles belong to the given unit cell. So therefore FCC unit cell has one corner particle plus 3 face particle. Total 4 particles per unit cell. तर बघा फेस FCC युनिट सेल मध्ये काय असतात टोटल 4 पार्टिकल्स पर युनिट सेल असतात. रिमेंबर each corner particles of a cube is shared by 8 cubes. Each face particle is shared by 2 cubes and each edge of particle is shared by 4 cubes. So next is the relationship between molar mass, density of the substance and unit cell edge length is deduced in the following step. If edge length of cubic cell is A, the volume of unit cell is A cube. Suppose that mass of one particle is m and that there are n particles per unit cell. Therefore, mass of unit cell is m into n. So, the density of unit cell rho, which is same as density of substance, is given. Rho is equal to mass of unit cell divided by volume of unit cell. Therefore, m into n upon a cube. So, this is the density of substance. Fourth is the molar mass. M of the substance is given by m is equal to mass of one particle into number of particles per mole. So this is equal to m into Na. Therefore m is equal to m upon Na. Here Na is the Avogadro number. Combining equation 1.1 and 1.3, we get rho is equal to n into m upon a cube into Na. By knowing any 4 parameters, equation 1.4, the fifth can be calculated.
So here one problem is given for your practice. Problem 1.1. When gold crystallizes, it forms face-centered cubic cell. The unit cell age length is 408 pm. Calculate the density of gold. मोलर मास ऑफ गोल्ड 197 ग्रॅम पर मोल. तर बघा याचं सोल्युशन काय आहे तर आपल्याला काय काय दिलेलं आहे. गोल्डचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे फेस सेंटर्ड क्युबिक सेल आहे. एज लेंथ आहे 408 आणि त्याची डेन्सिटी काढायची आहे. मोलर मास दिलेला आहे 197. तर सोल्युशन बघा इथे आहे रो इज इक्वल टू m इंटू n अपॉन a क्यूब इंटू na. आता m आपल्याला दिलेला आहे 197 ग्रॅम पर मोल इनवर्स. ग्रॅम मोल इनवर्स n इज इक्वल टू 4 कारण का तर हा कोणता क्रिस्टल आहे तर FCC मध्ये नंबर ऑफ एटम्स 4 असतात. Na Avogadro number that is 6.022 into 10 raised to 23. Atoms mole inverse. A is equal to 408. So 408 picometer. So here conversion is important. So 408 into 10 raised to minus 12 meter is equal to 4.08 into 10 raised to minus 8 centimeter. Substitution of these quantities in the equation gives rho is equal to 197 into 4 atoms into 4 divided by 4.08 into 10 raised to minus 8. So we get 19.27 gram centimeter cube or 19.27 into 10 raised to 3 kilogram meter cube. So in this way we can calculate this. Packing of particles in crystal lattice. आता क्रिस्टल लॅटिस मध्ये पॅकिंग कशा प्रकारचं असतं बघा. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लोज पॅक. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय असतं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असतं बघा क्लोज पॅक असतं. While describe the packing of particles in a crystal, the individual particles are treated as hard spheres. The closeness of particle maximize the interparticle attractions. So the number of neighboring spheres that touch any given sphere is its coordination number. तर number of neighboring spheres जे असतात ते काय करतात बघा touch any given sphere is its coordination number. तर त्याचा काय असतो तो coordination number असतो. Magnitude of the coordination number is measure of compactness of sphere in close packed structure. The larger the coordination number, the closer are the spheres to each other. Next is the close packed structure. The three-dimensional close packed structure can be understood conveniently by looking at the close packing in 1 and 2 dimension. Close packing in 1 dimensional. A close packing 1-dimensional structure results by arranging the spheres to touch each other in row. तर बघा क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर मध्ये 1 डायमेन्शन मध्ये असू शकतं 2 डायमेन्शन मध्ये असू शकतं. क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. A close packed 2-dimensional planar structure results by stacking the rows together such that they are in contact with each other. There are 2 ways to obtain close packing in 2 dimensions. Square close packed. 1-dimensional rows of close packed spheres are stacked over each other such that the spheres align vertically and horizontally. तर फिगर मध्ये आपल्याला दिसेल बघा इथे. This is the figure 1.3 close packing in 1-dimensional close packing. Next is the square close packing. This is the square close packing.
Next is the hexagonal close packing in two-dimensional. So this type of arrangement. So if the first row is labeled as A type being exactly same as first row, the second row is also labeled as A type. Hence, this arrangement is called A type of dimensional arrangement. In this arrangement, every sphere touches four neighboring spheres. Hence, two-dimensional coordination number here is 4. A square is obtained by joining the center of four closest neighbors like this. Therefore, this two-dimensional close packing is called square close packing in two dimensions. So, this is the square close packing. Next is the hexagonal close packing. Hexagonal close packing, close packed one dimensional row. इथे बघा दाखवलेला आहे वन डायमेन्शनल hexagonal close packing between neighboring sphere. If the second row is arranged in such a way that its pair fits in the depression of the first row, a staggered arrangement results. If the first row is called A type row, the second row is being different is called B type. Placing the third row in staggered manner, contact with the second row gives rise to an arrangement in which spheres in the third row are aligned with the spheres in the first row. Hence, third row is A type. Similarly, spheres in the fourth row will be aligned with the spheres in the second row, and hence the fourth row will be B type. So, the resulting two-dimensional arrangement is AB type. In this arrangement, such sphere touches 6 closest neighbors. Thus, the two-dimensional coordination number in this packing is 6. तर याच्यामध्ये बघा coordination number काय आहे 6 आहे. A regular hexagon is obtained by joining the center of these 6 closest sphere. Figure मध्ये जसं आपण आता बघितलं. Hence, this type of two-dimensional close packing is called hexagonal close packing in two dimensions compared to the square close packing in two dimensions. The coordination number in two dimensions. The coordination number in hexagonal close packing in two dimensions is higher. Moreover, the free space in the arrangement is less than the square packing, making it more efficient packing than square packing. From it is evident that the free spaces voids are triangular in shape. These triangular voids are of two types. Apex of the triangular voids in alternate row points upward and downward. So here see the figure. So this is the simple close packing, hexagonal close packing in one dimension. चे आपल्याला काय दाखवले डायग्राम दाखवले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.